सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहाजद हा कुस्तीच्या आखाड्यातील पैलवान असल्याची माहिती समोर आली आहे। शरीफुल हा बांगलादेशचा कुस्तीपटू असल्याचं सांगितलं जातंय। सैफच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यानं शाहरुख आणि सलमान खानच्या घरांची रेकी देखील केली होती। मात्र इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत सैफच्या घरात प्रवेश करणं सोपं असल्यानं शरीफुलनं सैफचं घर निवडल्याचं सांगितलं जातंय। सैफवर हल्ला करणारा आखाड्यातला पैलवान, सैफवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला मोहम्मद शरीफुल इस्लाम शहाजद हा बांगलादेशचा रहिवासी असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। एवढंच काय तर शरीफुल हा बांगलादेशमधील कुस्तीच्या आखाड्यातील पैलवान असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। शरीफुल लहानपणापासून तो राहत असलेल्या वस्तीत कुस्ती खेळत असे। तसेच स्थानिक पातळीवरील काही कुस्ती स्पर्धांसह बांगलादेशातील जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर कुस्तीचे फड गाजवले आहेत। कमी वजनी गटात तो कुस्ती खेळायचा। त्यानं जिल्हास्तरीय आणि नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कुस्ती खेळली होती असं त्यानं पोलिसांना चौकशीत सांगितलंय। शाहरुख सलमानच्या घराची ही रेकी, आरोपीनं सैफवर हल्ला करण्यापूर्वी सैफच्या घरी काम करणाऱ्या लीमा यांनी आरोपीला पाहिलं। त्यावेळी या दोघांमध्ये वादावादी झाली। हा आवाज ऐकून सैफ अली खानला जाग आली। त्यावेळी लीमा यांच्या बचावासाठी सैफनं मध्यस्थी केली असता आरोपीनं सैफच्या मानेवर आणि नंतर पाठीवर हातातील धारदार चाकूनं वार करत घटनास्थळावरून पळ काढला। सूत्रांच्या माहितीनुसार सैफच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आरोपी मोहम्मद शहाजदनं अनेक सेलिब्रिटींच्या घरांची देखील रेकी केल्याचं सांगितलं जाते। 14 जानेवारीचे एक CCTV समोर आले, ज्यामध्ये आरोपी शाहरुख खानच्या घराची रेकी करताना दिसत आहे। शरीफुलचा अनेक वेळा गॅलेक्सी समोर ठिय्या। मुंबईतील बांद्रा परिसरात अनेक अभिनेत्यांचं वास्तव्य आहे। शाहरुखच्या घरापासून काही अंतरावर सलमानचं घर आहे। आरोपींनी सलमान खानच्या घरासमोर बसून कशा प्रकारे घरात प्रवेश करता येईल याचा अभ्यास केला होता, पण सलमानच्या घरासमोर असलेला तगडा पोलीस बंदोबस्त आणि पकडले जाण्याची भीती यामुळे प्लॅन बदलला। ऑटो रिक्षातून प्रवास करताना आरोपींनी रिक्षा चालकाकडून या सेलिब्रिटींच्या घरांची माहिती घेतली होती, पण इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत सैफच्या घरात प्रवेश करणं सोपं असल्यानं त्याच्या घराची निवड केली। आपण फक्त चोरी करायला आलो होतो असं त्यानं पोलिसांना सांगितलंय। मात्र आरडाओरड झाल्यानं सैफ अली खान आपल्यावर धावला। मात्र मी पैलवान आहे, बांगलादेशात कमी वजन गटात आपण अनेक कुस्त्याही खेळल्यात, आपण थेट राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होतो असं त्यानं सांगितलंय। अंगात ताकद असल्यानंच आपण सैफला खाली पाडून त्याच्यावर हल्ला करून पळून जाऊ शकलो असंही त्यानं सांगितलंय। आता हा आरोपी खरं बोलतोय की खोटं हे सिद्ध करण्यासाठी पोलीस त्याला क्राईम सीनवर घेऊन जाऊन सीन रिक्रिएट करणार असल्याचं सांगितलं जातंय। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।